जे जे लोक आहेत त्या सगळ्या याच्यात ह्या बाबाला मोठं करण्यात, त्याला प्रतिष्ठा मिळवून देण्यात, त्याचं आर्थिक हित जपण्यामध्ये, त्याला सुरक्षा देण्यामध्ये जे कोणी पुढारी आहेत, जे कोणी राजकीय पुढारी आहेत, त्या सगळ्यांच्या विरोधात कारवाई होणं गरजेचं आहे. अशोक खरात याचं प्रकरण उघडकीस आलं त्यानंतर जादूटोणा विरोधी कायद्याअंतर्गत वेगवेगळे जे गुन्हे दाखल करण्यात आलेले होते त्यांची चर्चा सुरू झाली. जादूटोणा विरोधी कायद्याची देखील चर्चा सुरू झाली. मात्र आता माहिती अशी मिळते जादूटोणा विरोधी कायदा ज्यावेळेस अंमलात आला त्यावेळेस एक नियमावली येणं अपेक्षित होतं. या कायद्याला आज 13 वर्ष उलटून गेलेले आहेत. मात्र जी नियमावली शासनाने निर्माण करायला पाहिजे होती, ज्या नियमावलीच्या आधारे हा जादूटोणा विरोधी कायद्याची अंमलबजावणी होणं अपेक्षित होतं, ती अद्यापही झालेली नाहीये. राज्याच्या सचिव अनिसच्या रंजना गवांदे मॅडम आपल्यासोबत आहेत. मॅडम, नियमावली होणं अपेक्षित होतं, तिची गरज किती होती आणि आता नेमकं काय घडतं? प्रत्येक कायदा झाल्यानंतर त्या कायद्याचा प्रचार प्रसार अंमलबजावणीसाठी नियमावली ही केली जाते आणि त्याच न्यायाने ह्या कायद्याची सुद्धा अंमलबजावणीसाठीची नियमावली 2 वर्षाच्या आत करणं अपेक्षित होतं. परंतु शासनाने ती केली नाही, म्हणून आम्ही कच्चा ड्राफ्ट बनवून शासनाला दिला. शासन करत नाही म्हणून, तरीही शासनाने कुठलीही पावलं त्या संबंधाने उचललेली नाहीत. ती नियमावली त्वरित होणं, आजच्या ह्या पार्श्वभूमी मी सगळी लक्षात घेतली, लोकांपर्यंत कायदा पोहोचणं आणि अंमलबजावणी होण्यासाठी ती नियमावली होणं गरजेचं आहे, अत्यावश्यक आहे. त्या नियमावलीमध्ये काय काय अपेक्षित असतं? त्या नियमावलीमध्ये जी अंमलबजावणीसाठी काही छोट्या छोट्या गोष्टी असतात, संदिग्धता असते, त्या सगळ्या गोष्टी क्लिअर त्या नियमावलीमध्ये येतात. अधिकाऱ्यांनी कशा प्रकारे काम करावं, कशा पद्धतीने पीडिताला काय मदत मिळू शकते, ह्या सगळ्या छोट्या ज्या गोष्टी असतात त्या सगळ्या अंमलबजावणीसाठीच्या त्या गोष्टी नियमावलीमध्ये नमूद केलेल्या आहेत. आता एखादा गुन्हा दाखल होतो त्यावेळेस फारसा जादूटोणा विरोधी कायद्याची अंमलबजावणी होते की नाही होत, आपला काय अनुभव आहे? जे दाखल झालेले गुन्हे आहेत म्हणजे त्याच्यासाठी एकतर खूप पाठपुरावा करावा लागतो गुन्हा दाखल होण्यासाठी, आणि त्याच्यानंतर पाठपुरावा झाल्याच्या नंतर आजही जे कन्व्हिक्शनचं रेट आहे म्हणजे शिक्षेचा रेट ते 43 ते 45% आहे महाराष्ट्रामध्ये. म्हणजे ते तसं प्रमाण कमी आहे. परंतु नियमावली झाली तर सुलभता येईल गुन्हे दाखल करण्यासाठी आणि योग्य पद्धतीने ते कामकाज पुढे जाईल. कोणाकोणाला मार्गदर्शन असणार त्या नियमावलीच्या अंतर्गत, आणि आपण जो ड्राफ्ट दिला म्हणता त्याच्यामध्ये काय होतं? नियमावलीमध्ये अगदी आमच्या कार्यकर्ते असतील किंवा पीडित असेल किंवा दक्षता अधिकारी असेल, पोलीस यंत्रणा असेल, ह्या सगळ्यांच्यासाठी मार्गदर्शन त्याच्यामध्ये येतं आहे. अनेक वेळा असं आपल्याच कार्यकर्त्यांकडनं कळतं की पोलिसांचं देखील प्रबोधन होणं गरजेचं आहे, पोलिसांनाही त्याच्याबाबत माहिती नाही. तर नियमावली झाली असती तर ते थोडं सुलभ झालं असतं. निश्चितच. म्हणजे पोलीस शेवटी जे ही जी यंत्रणा आहे यांना पण कायद्याचं वेळोवेळी त्यांचं ज्ञान जे आहे अपडेट केलं गेलं पाहिजे. अनेकदा त्यांनाही ज्ञान नाही, अशा बाबी समोर येतात, त्याच्यामुळे गुन्हे दाखल होत नाही, अडचणी येतात आणि ही नियमावली आली तर त्यांनाही ज्ञान मिळेल आणि अंमलबजावणी करणं आमच्यासारख्या कार्यकर्त्यालाही त्यांच्याकडून करवून घेणं सुलभ होईल. या कायद्याअंतर्गत एक समिती देखील गठीत करण्यात आलेली होती. त्या समितीचं भवितव्य काय, त्याच्यामध्ये कोण कोण होते, आतापर्यंत किती बैठका झाल्या? ही समिती साधारणतः कायदा झाल्यानंतर 1 वर्षांनी गठीत केली गेली आणि ह्या समितीचे सदस्य मी स्वतः होते. मी ॲडव्होकेट रंजना पगार गवांदे, आमचे त्यावेळेचे कार्याध्यक्ष अविनाश पाटील होते, माधव बावगे सर होते आणि माझ्या माहितीप्रमाणे श्याम मानव होते आणि आणखी काही इतर शासकीय यंत्रणेतले काही पदाधिकारी होते. तर ही कमिटी गठीत झाल्यानंतर खरं ह्या कमिटीचा उद्देश कायद्याचा प्रचार प्रसार अंमलबजावणी हा ह्या समितीचा उद्देश होता. परंतु जादूटोणा विरोधी कायद्याच्या प्रचार प्रसार अंमलबजावणीसाठीची कमिटी, परंतु ह्याच्या मीटिंग्स घेतल्या गेल्या नाहीत. त्या कमिटीचा जो उद्देश होता त्या दिशेने काम झालं नाही आणि आजही होत नाही. परंतु उलट पक्षी ती कमिटीच बरखास्त करावी असं काही ह्या कायद्याला विरोध करणाऱ्यांनी अर्ज केला आणि त्याच्यासाठीची 24 तारखेला मीटिंग बोलवलेली होती, 24 मार्चला. परंतु ह्या खरातच्या प्रकरणाच्या गदारोळामुळे कदाचित त्यांना शासकीय यंत्रणेला काय वाटलं माहीत नाही, पण ती मीटिंग झाली नाही, त्या दिवशी रद्द झाली. पण मग ह्या समितीचे अध्यक्ष कोण होते, सदस्य किती लोक होते, त्या कोण होत्या, सरकारी अधिकारी म्हणा किंवा अध्यक्ष त्या विभागाचे म्हणजे विधी आणि न्याय विभागाने केलेली होती, ते सचिव जे होते ते अध्यक्ष होते त्याचे.
पण या समितीचं महत्व किती आहे, किती गरज वाटते? महत्वाची आहेच ना. ती शासकीय कमिटी आहे आणि कायद्याच्या अंमलबजावणीसाठीच्या काही ज्या अडथळे आहेत, अडचणी आहेत, राज्यभरातले काही म्हणजे चढ उतार आहेत, ते सगळे त्या मिटिंगमध्ये चर्चा होऊन ते निस्तारण्यासाठीची ती कमिटी होती खऱ्या अर्थाने. परंतु तिची अंमलबजावणी काही झालीच नाही. मिटिंग बोलवल्या गेल्या नाही. एकही बैठक झाली नाही. नाही. आणि किती बैठका साधारण किती कालावधीने होणं अपेक्षित होतं? दर महिन्याला एक बैठक होणं अपेक्षित असतं. आता हे जे प्रकरण उघडकीस आलंय अशोक खरात याचं, काय वाटतं, आपण कसं बघता ह्या संपूर्ण प्रकरणाकडे? काही नेत्यांची नावं पुढे येत आहेत, बाकीच्यांची नावं पुढे येत नाही, काही अधिकारी पण याच्यात इन्व्हॉल्व असल्याचं समजतंय? याच्यात अनेक अधिकारी पण इन्व्हॉल्व असल्याचं समजतं, अनेक राजकीय पुढारी पण याच्यात इन्व्हॉल्व असल्याचं समजतं. आता कायदा असं सांगतो गुन्हा करणाऱ्या इतकाच त्या गुन्हेगाराला मदत करणारा सुद्धा गुन्हेगार आहे. आणि त्या न्यायाने ही जी यंत्रणा आहे, जे राजकीय पुढारी असतील, म्हणजे अगदी चाकणकरताईंचं नाव घेतलं जातं, त्या उघड उघड दिसतंय त्या दोषी आहेत, त्यांनी त्या बायकांना तिथपर्यंत नेल्याचंही बोललं जातं. असे अनेक पुरावे पण काही लोकांनी जमा केलेले आहेत. आणि अशा परिस्थितीत त्यांना नोटीस काढणं किंवा त्यांच्या चौकशी होऊन गुन्हा दाखल होणं गरजेचं आहे. परंतु केवळ एकटं चाकणकरच नाहीत, तर जे जे लोक आहेत त्या सगळ्या याच्यात ह्या बाबाला मोठं करण्यात, त्याला प्रतिष्ठा मिळवून देण्यात, त्याचं आर्थिक हित जपण्यामध्ये, त्याला सुरक्षा देण्यामध्ये जे कोणी पुढारी आहेत, जे कोणी राजकीय पुढारी आहेत, त्या सगळ्यांच्या विरोधात कारवाई होणं गरजेचं आहे. यासाठी आपण काय पुढाकार घेणार? याच्यासाठी आम्ही आमची जी ताकद आहे संघटनेची किंवा आमच्या ज्या क्षमता आहे त्या वापरून आम्ही निदर्शनं करणार, निवेदनं देणार, मागणी करत राहणार सतत आणि लोकांमध्ये बोलत राहणार. एकूणच आपण बघतोय गंभीर वास्तव यामधनं उघडकीस आलेला आहे. जादूटोणा विरोधी कायदा 2013 मध्ये निर्माण झाला. त्यानंतरची नियमावली ही लगेच होणं अपेक्षित होतं, ती अद्यापपर्यंत झाली नाही. जी समिती गठीत करण्यात आलेली होती कायद्याचा प्रचार प्रसार करण्यासाठी, त्याची एकही बैठक अद्यापपर्यंत झाली नाहीये. त्यामुळे सरकार केवळ कायदे करतं का, त्याची अंमलबजावणी करण्याचा रस नाहीये का, असे असंख्य प्रश्न या निमित्तानं उपस्थित होत आहेत. कॅमेरामन मंगेश सोनवणेसह मुकुल कुलकर्णी, एबीपी माझा, नाशिक. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट. Thank you.